कुळगाव बदलापूर नगर परिषद हद्दीतील कात्रप येथील प्रांजी सिटी जवळील नाल्यावर आरसीसी रिटेनिंग वॉल आणि संबंधित विकास कामांसाठी 2 स्वतंत्र प्रशासकीय मंजुऱ्या दिल्याची माहिती समोर आल्यानंतर स्थानिक स्तरावर चर्चेला उधाण आले आहे। नगर परिषदेच्या कागदपत्रांनुसार 17 ऑक्टोबर 2025 रोजीच्या ठराव क्रमांक 408 अंतर्गत संबंधित परिसरातील काही कामांना मंजुरी देण्यात आली होती। त्यानंतर अवघ्या काही दिवसात 30 ऑक्टोबर 2025 रोजी ठराव क्रमांक 433/14 अंतर्गत त्याच परिसरातील आरसीसी भिंत आणि पूरक विकास कामांसाठी सुमारे 250 लाख रुपयांच्या निविदेला प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याचे समोर आले आहे। उपलब्ध माहितीनुसार या कामांमध्ये नाल्यालगत आरसीसी रिटेनिंग वॉल उभारणे, सिक्युरिटी केबिन बांधकाम, गार्डन परिसराची दुरुस्ती, विजेचे पोल उभारणे तसेच इतर नागरी सुविधांचा समावेश करण्यात आला आहे। संबंधित प्रस्ताव महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानाअंतर्गत मंजूर करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले असून नगर परिषदेच्या विश्रामगृह परिसरातील काही प्रलंबित कामांसाठीही निधीचा वापर होणार असल्याचे नोंदीत दिसत आहे। प्रशासनाच्या म्हणण्यानुसार वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये मंजूर होणाऱ्या कामांमुळे स्वतंत्र ठरावांची आवश्यकता निर्माण होते। मात्र स्थानिक नागरिक आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून या संपूर्ण प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत। यापूर्वी बदलापूर परिसरातील नाल्यांवर आरसीसी रिटेनिंग वॉलच्या सुमारे 220 कोटी रुपयांच्या कामांवरून नगर परिषदेत मोठा गदारोळ झाला होता। त्याच पार्श्वभूमीवर आता पुन्हा त्याच परिसरातील किंवा समान स्वरूपाच्या कामांसाठी स्वतंत्र मंजुऱ्या दिल्यामुळे डुप्लिकेट किंवा ट्रिप्लिकेट कामांचा प्रकार घडत नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे। विशेषतः वेगवेगळ्या योजनांमधून एकाच कामासाठी निधी मंजूर होत असल्यास आर्थिक अनियमिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे मत स्थानिकांकडून व्यक्त होत आहे। दरम्यान 30 ऑक्टोबरच्या ठरावामध्ये निविदा प्रक्रियेचाही उल्लेख करण्यात आला असून 3 कंत्राटदारांकडून प्राप्त निविदांपैकी सर्वात कमी दर देणाऱ्या एजन्सीला काम देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने मांडला आहे। प्रशासकीय मंजुरीनंतर पुढील कार्यवाहीचे अधिकार मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे। नागरिकांच्या मते पूर नियंत्रण आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने ही कामे महत्त्वाची असली तरी त्यामध्ये संपूर्ण पारदर्शकता राखणे गरजेचे आहे। संबंधित कामांचे तांत्रिक आराखडे, निधीचा स्रोत आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीची माहिती सार्वजनिकपणे उपलब्ध करून दिल्यास नागरिकांमधील संभ्रम दूर होण्यास मदत होऊ शकते।